Hello everyone, good morning. So it's day 3 in मेघालय आणि आम्ही मस्त रेडी झालो आहोत. वाजले आहेत 8 वाजता आम्हाला निघायचं होतं. बघा माझा नवरा किती हँडसम दिसतोय. Anyway, सो आज आम्ही फायनली जी क्रिस्टल क्लिअर रिव्हर ज्याला म्हणतात डाउकी, ते ॲक्च्युली मी त्याच्या बाजूलाच होत, म्हणजे असं इथेच. सो तिथे आम्ही जाणार आहोत. आय जस्ट होप की ते तसंच असेल, कारण आता कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्यामुळे हे जे आपलं नॅचरल जे आहे ते सगळं डिस्ट्रॉय होत आहे. मेघालय इज सो ब्युटिफुल आणि कालपासून आम्ही जे पाहिलं आहे, जिथे तिथे ब्ल्यू वॉटर आणि किती क्लिअर आणि किती क्लीन. हो माय. सो येस, आम्ही तिथे जाणार आहोत. प्लस क्लिनिएस्ट विलेज, जे एशियामधलं क्लिनिएस्ट विलेज, त्याला विजिट करणार आहोत. आणि सो एक्सायटेड आहोत अँड वी आर जस्ट थरली एन्जॉईंग इट. टेम्परेचर इकडचं खूप नॉर्मल आहे ॲज कम्पेअर टू शिलाँग वगैरे. ह्या टायमाला काल शिलाँगला 7 डिग्री होतं, आता इथे काहीतरी 14 का 13-14 डिग्री. म्हणजे आमची बॉडी बघा आता लगेच 13-14ला पण ओके बोलायला लागले, कारण 7 डिग्री खूप खूप जास्त एक्स्ट्रीम होतं. कुडकुडत होतं काल लिटरली. आता तर रूममध्ये होत, लेट्स सी बाहेर गेल्यावर काय होत आहे. सो चला लेट्स गो. नाहीसा बघा आमची किती ब्युटिफुल दिसते. पूर्वानी आणि मैथिलीनी तिला एक छान, आणि ऑफकोर्स आजी छान असं स्वेटर आणलेला आहे ना, तिला एवढा आवडलाय तो. मस्त सॉफ्ट आहे ना. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया. चला, नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. गुळ पोळी ह्यांच्याकडनं. गुळपोळी, हा गुळपोळीच घ्या. गुड मॉर्निंग यश. गुड मॉर्निंग. झोप बीप लागली की नाही? किती त्रास दिला सिटी जायला? सो आमचा फर्स्ट साईट सीइंग आहे डाउकी रिव्हर. वन ऑफ द क्लिअरेस्ट अँड क्रिस्टल क्लिअर रिव्हर असं म्हटलं जातंय, पण आम्हाला इथे जिथे जिथे दिसतंय सगळं मडी आणि असं पॉल्युटेड वाटतंय. काय माहिती. लेट्स गो. ए नको, बेबीच्या जवळ नको जाऊ. नाहीसू नाहीसू. आपण खूप लवकर आलोय म्हणून आपल्याला गर्दी नाहीये. 8लाच आलो. इथे पाहिजे कांदे पोहे. ते नाश्ता करतो बघ, कांदे पोहे दिसतात. पिवळं काहीतरी दिसलं. फोडणीचा भातांचं पायनॅपल खूप म्हणजे ए क्रिस्टल क्लिअर रिव्हर आली. इथे रिलॅक्स करायला पाणी तेवढंच पाणी इथे. सो फायनली आम्ही पोहोचलो. सुंदर असे बोटिंग दिसतात. त्यांनी सांगितलं तुम्हाला 70% पाणी क्लिअर दिसेल, 30% नाही, जस्ट बिकॉज ऑफ कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, आता काय ऑप्शनच नाही, पण तरी बऱ्यापैकी क्रिस्टल क्लिअरच दिसतं. म्हणजे जसा फोटोजमध्ये तसा नाही वाटत ब्ल्यू. सो फायनली आम्ही बसलो आहोत द मोस्ट फेमस डाउकी रिव्हर. मध्ये ब्ल्यू कलर नाही आहे. सो इथे जे आहे ते आहे इंडिया बांगलादेश बॉर्डर. एकदमच लागून आहे, म्हणजे तिकडचे लोक पण दिसत आहेत. आणि हे बोटमध्ये फक्त 3 लोक बसू शकतात. 800 पर बोट आहे. यश एकटाच बसलाय. तिथे एक फॅमिली बसली. हे बघ कसे तिघं मस्त बसलेत. स्वीटी, केतन, सनी ह्या साईडला बसायला पाहिजे होतं ना मी, का? कारण बोट. यश आमचा काढ ना तिघांचा. यश आडवा काढ ना तिघांचा. यशने प्रायव्हेट बोट केली. तिकडे बघू. पुढच्या वर्षी आण पार्टनर. उलटी बस ना. असं ते बघायचं. रचना एकदम भारी वाटतोय.
बोलले ना. ते जातील तू नको टेन्शन. कसं वाटतंय? छान वाटतंय. जोपर्यंत क्रिस्टल क्लिअर नाही बघा तोपर्यंत थोडंसं भाई कितना खोल है, कितना नीचे डीप, क्या बोलते हैं, गहरा कितना है, ज्यादा गहरा है क्या? मी त्याला बोलते कितना खोल है. पण दिसतंय ना नाही तू. रचना वर्क कन्स्ट्रक्शन. सो हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते ब्रिज बांधण्याचं काम चालू आहे. सो आपण आपलं प्रोग्रेसचं बघतो, बट ॲट द कॉस्ट ऑफ नेचर. सो किती क्लिअर दिसतंय तुम्हाला? पण पहिले कसं होतं, समोरनं व्यक्तीचा फोटो काढायचा तरी आम्ही दिसतो का रे ते क्लीन वॉटर मध्ये तुला फोटो काढू शकतो का? तो काढायचा तिथे फोटोग्राफर आहे कुठे पुढे. कोणी दिलं? मस्त वाटतंय, छान असं. हे बघ किती क्रिस्टल क्लिअर वॉटर वाटतंय हे बघ. आणि तिकडे बघा. कौन गिरेगा? नहीं फोटो इधर ऐसे बोर्ड आउं में दे चाहिए डाक्टर, मुझे. तिकडे. फोटो कौन निकालेगा? किधर है फोटोग्राफर? पैसे लेगा ना पर वो हमारे राहू कैमरे दे. से निकालेगा क्या? नाही नको राहू दे. काय? विचार कुठे आहे? किधर है फोटोग्राफर? कौन ये वाला? विचार त्याला किती. नो वी आर क्लिकिंग पिक फ्रॉम फोटोग्राफर. आपल्याकडनं येणार नाही. भैया कितना लेते हो? ये मुझे बोट के अंदर ऐसा ये इधर चाहिए. 50 रुपीज एक फोटो का. हाँ चले. पर ये ऐसा क्रिस्टल क्लियर वाटर आएगा? ये धूप नहीं है मैम, वो पानी आ जाएगा हाँ. लेकिन जो रिफ्लेक्शन वो नहीं आएगा, ये धूप नहीं है. लेकिन जो क्रिस्टल क्लियर पानी है वो आ जाएगा. आएगा ना, मतलब थोड़ा सा आएगा ना, थोड़ा निकालो ना. तो उधर उनको बोलो कैसे जा लेना है बोट. यसचं फोटो सेशन चालू आहे. हे स्वीटी फोटो काढत आहे आणि आम्ही तुम्ही ते ते फोटो क्लिक करू शकता. 50 रुपीज पर फोटो आहे. म्हणजे त्यांना लगेच इमिडिएटली तुमच्या फोनला ट्रान्सफर करतात. हे बेटर झाले. पहिले ते अख्खं फोटो नाही चालत. हार्ड कॉपी वगैरे करायचे घ्यायचे. बोल. हा, बोल. आणि आत्तू दादा फोटो काढतात आणि आपण तिघ हे व्हिडिओ रचना. काढतात. हवाओं में बहेंगे, घटाओं में रहेंगे, तू बरखा मेरी, मैं तेरा बादल पिया. Should I love you now? I don't want. I just want you to be happy and always be who you are. सो अमेझिंग राईड होती. 45 मिनिट्सची ही राईड आहे. आणि जो क्लायमेट आहे ना एवढा छान आहे. आणि आम्ही मेन म्हणजे सकाळी लवकर आल्यामुळे 10लाच आमचं वाइंडअप झालं आहे. एक मी तुम्हाला सांगेल, लवकर आलात ना तुम्ही तर
ट्राय करा. कारण कसं माहिती का, फोटोज काढायला पण आजूबाजूला जास्त बोट दिसणार नाही, कारण इथे खूप बोट आहेत. जर तुम्हाला एकदम छान असं सिनिक व्ह्यू हवा असेल ना, तर खूप लवकरात लवकर या. जसं की आता तुम्ही ह्याच्या आधी क्लिप पाहिला असेल, सनीने जे घेतलं, वी वर लाईक लीडिंग, आणि ते पाठीमागचं व्ह्यू एवढं सुंदर आलं त्या ब्रिजच्या इकडचं. आणि जेवढ्या लवकरात लवकर होईल ना तेवढं आत्ताच व्हिजिट करून जा. हळूहळू हे सगळं काही आता वेगळं दिसेल थोड्या वर्षांनंतर. मेघालय जसं सुंदर आणि ब्युटिफुल आहे, ज्यांनी आधी लोकांनी पाहिलं आहे त्यांनी तर ह्याच्यापेक्षा छान विटनेस केलं आहे मेघालयला. बट स्टील वी आर एन्जॉईंग. आणि नायसा इकडे नाही आहे, नायसा गेली यश बरोबर. यश तिला तिकडे कुठे आतमध्ये बितमध्ये केव्ह स्टेलच वगैरे घेऊन गेलं. बट एवढे सुंदर फोटोज आणि व्हिडिओज आले आहेत ना, वी आर सॅटिस्फाईड. कारण जे आम्ही पाहिलेलं न्यूजमध्ये की ते पूर्णच गडूळ झाले, त्याच्यापेक्षा फार फार बेटर आहे आत्ताच्या ह्या टायमाला, थोडंसं पुढे गेल्यावरती. अँड येस, सो लेट्स गो. आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणार आहोत. चलो. कुठे गेलेलात केव्स मध्ये? तुला चांगलाच भेटलाय तो पण सिंगल आहे का विचार त्याला. भाई आप सिंगल हो? हंस रहे हो? आपकी शादी हुई है? आपने मस्त घुमाया इनको. अकेला नहीं पढ़ना चाहिए ना, इसलिए माझी हिंदी प्लीज ऍडजस्ट करा. आता हा, तिकडे जायचं तुला? इथे उभं राहू शकतो. पण नको ना आपल्याला, चल जायचंय आता, भूक लागलीये मला. व्हिडिओ तर काढा एक. इंडिया बांगलादेश. झालं, एवढंच काढू शकतो आपण. वंशू, कसं होता? क्रिस्टल क्लिअर वॉटर दिसला का? एक्सपिरियन्स मामा? एकदम जबरदस्त आणि खूप सुंदर रिव्हर आहे डाउकी. है ना? येण्यासारखा इकडं येण्यासारखं, पण लवकरात लवकर या, नाही तर हे अजून वाट लागणार आहे. आपण ह्याच्यापेक्षा क्लिअर लोकांनी बघितलेलं आहे. पण जबरदस्त आहे. पण मजा आली एक्सपिरियन्स फिरायला. छान होता. 45 आणि मिनिट्स. बांगलादेश इंडिया बॉर्डर अजून खूप सुंदर व्ह्यू आहे. ठीक आहे, मी तुमच्याकडे थोडी मसाला मॅगी कसं करतात हे लोक? चांगली असेल. होती का? ती व्हेज मॅगी लिहिली त्यांनी, चिली नाही टाकत. मसाला सो आता आम्ही ब्रेकफास्टला थांबलोय. हरवली का? हो दीदी, मसाला पाहिजे थोडा. हे बघा, हे बघा, स्वीटी ताईला पाहिजे अंडा भुर्जी, आणि त्यांना भुर्जी काय तेच माहित नाही. बाई रे, सारी रेसिपी सांगून आली अक्की. कशी सांगितली सांग? तेच की तेलमध्ये थोडा मिरची, अनियन, ठोक डालो. नाही मग काय ते वेगळं बोलतात. आली ती, तिला सांग थोडीशी. दीदी थोडासा हलद डालना. हल्दी और हल्दी थोडासा हल्दी भी मसाला. डालना. ही क्या लाया? मसाला नको, मिरची आहे ना, मसाला मध्ये असं थोडा हलदी. हरी मिर्ची है ना, हरी मिर्ची डालना और हल्दी डालना थोडासा. ओके. सो हे ह्यांचा ब्रेड ऑमलेट पण बघा असा येतो. आणि आज फायनली स्वीटी ताईंनी ह्या लोकांना रेसिपी शिकवली आहे. कुठे? दावकीमध्ये येऊन रेसिपी शिकवली. चांगले. हे घे, ए ब्रेड ऑमलेट. वेट अ मिनिट. ए तो कुठे? सो फायनली स्वीटी ताईच्या म्हणण्याप्रमाणे एग भुर्जी इथे आलेली आहे. थँक्यू सो मच स्वीटी ताई. कारण हे आम्ही 2 दिवसांपासून त्यांना बोलतो, पण कोणीच इथे एग भुर्जी बनवत नाही. स्वीटी ताईने सगळं व्यवस्थित एकदम अप टू डेट सांगितलं. तिने फक्त मीठ नाही सांगितलं, त्यांनी ऍक्च्युली मीठ नाही टाकलं. हे दे ना ब्लॅक पेपर. बघ आता मीठ बरोबर. हे छान आहे. वास बघ किती चांगलं आहे खाल्लं black त्यांचं. pepper. तिचं मस्त ब्लॅक पेपरचा वास येतोय. हा काय? ती ताई आता फक्त भुर्जी बनवायचीच बाकी होती. अख्खी किचन पर्यंत पोहोचलेली ती. पप्पा पाणी आण. तू तिची हेअरस्टाईल बिघडवली. आता मायाने हे केलं. खाऊन बघ जरा. तू वरण हे बघ काठी पाडली. नाही ठीक आहे. गुड गर्ल. कशी आहे झाला तुझा? रेसिपी तुझी? A1 झाली ना. चलो, सो फायनली डन विथ दावकी रिव्हर. बाबा आलो कितीला? पण 8:30ला. फुल निवांत, कारण आज आमचं पावणे जास्त 11. लवकर उठलोय आणि आम्ही सगळं काय वाइंड अप करायचं खूप plan छान केलं. स्पॉट होता, खूप छान. आणि इथे लवकर फिरण्याचाच अर्थ आहे, कारण बाय 4 o'clock सगळं चालू असलं तरी दिसणार नाही, कारण सनसेटच होऊन जातो पूर्ण. फायनली